यंदा गुढीपाडव्याला हे आहेत 5 शुभ रंग. चुकूनही या रंगाची साडी गुढीपाडव्याला गुढीसाठी घेऊ नका किंवा आपण देखील या रंगाची साडी चुकूनही या दिवशी नेसू नये. गुढीपाडवा 2026 मध्ये 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. यंदा अमावस्या तिथी 18 तारखेला चालू होत आहे आणि 19 तारखेला पहाटे संपत आहे. त्यामुळे गुढीपाडवा 19 मार्च रोजी साजरा केला जाईल. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय? 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन व्यवसायाची, नवीन धंद्याची सुरुवात केली जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. परंतु या दिवशी आपल्याला गुढी ही सकाळी सूर्योदय झाल्यानंतर उभारायची असते. आता गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 19 तारखेला चैत्र प्रतिपदा प्रारंभ झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे. आता या दिवशी चैत्र प्रतिपदा ही सकाळी 6:55 सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्याला गुढी देखील 6:55 उभारायची आहे. या दिवशी आपण सकाळी लवकर उठू शकतात. आपण अंघोळ करायचं. अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद, गोमतीर, गंगाजल, त्याचप्रमाणे 2 कडुलिंबाची पानं टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. त्यानंतर आपण घर स्वच्छ करा, उंबरट्यावर हळदीचं लेपन करा, दरवाजाला आंब्याचं पानांचं तोरण लावा किंवा दगडा लावा, रांगोळी काढा आणि त्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे. गुढी तुम्ही 6:55 ते 8-8:30 पर्यंत उभारायची आहे. भर दुपारी आपल्याला 11-12 या दरम्यान गुढी उभारायची नसते. जोपर्यंत कोवळं ऊन असतं तोपर्यंत गुढी उभारायची असते. आता या दिवशी आपल्याला काही शुभ रंग घालण्याला अतिशय महत्त्व आहे. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूचा वापर करायचा आहे. नवीन बांबू आणा. जुना असेल तर स्वच्छ पुसून घ्या, साफ करून घ्या. त्यानंतर गुढी कशी उभारायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून गुढी उभारू शकतात, पूजा करू शकतात. आता या दिवशी आपल्याला गुढीसाठी बघा, आपण जे कलर पाहणार आहोत, आपण या कलरची साडी गुढीसाठी निवडू शकतो. त्याचप्रमाणे आपण देखील या कलरची साडी परिधान करू शकतो. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कपडे परिधान केले जातात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, या दिवशी भगव्या कलरची गुढी उभारण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला शक्य असल्यास आपण भगव्या रंगाची गुढी रेडीमेड जी मिळते ती विकत आणू शकतात किंवा भगव्या रंगाची साडी आपण गुढीसाठी वापरू शकतात. आता साडी वापरताना तुम्हाला साडी नवीनच घ्यायची आहे. साडी घेताना आपण ती आपल्या पैशाने घेतलेली साडी असावी. कोणीही दिलेली नेसवलेली साडी आपण गुढीसाठी वापरू नये. कारण गुढी ही आपण आपल्यासाठी उभारत असतो. त्यामुळे आपल्या पैशाने घेतलेली साडी आणि नवीनच साडी गुढीसाठी वापरायची आहे. आपल्याला जर का भगव्या रंगाची साडी गुढीला नेसवायची नसेल तर आपण लाल कलरची साडी नेसवू शकतो, हिरव्या रंगाची नेसवू शकतो, पिवळ्या रंगाची नेसवू शकतो. बघा, पिवळा रंग हा देखील शुभतेचा प्रतीक आहे. हिरवा कलर मांगल्याचा प्रतीक आहे. लाल कलर शुभतेचा, माता लक्ष्मीच्या आवडीचा कलर आहे. त्यामुळे आपण या कलरची साडी नेसवू शकतो. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला चुकूनही पांढऱ्या रंगाची, त्याचप्रमाणे काळ्या रंगाची आणि त्याचप्रमाणे गडद निळ्या रंगाची साडी गुढीसाठी वापरायची नाही. त्याचप्रमाणे आपण देखील या दिवशी चुकूनही काळा रंग, पांढरा रंग, गडद निळा रंग या रंगाच्या साड्या या दिवशी घालायच्या नाही. बघा, अत्यंत छोटीशी माहिती होती, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती होती. आपण आवर्जून या दिवशी या रंगाची साडी गुढीला नेसवायची आहे आणि जे रंग आपण वर्ज्य केले आहेत हे रंग गुढीसाठी आणि आपण देखील या दिवशी चुकूनही नेसू नये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.